साल 2018 आणि ठिकाण होतं अहिल्यानगर महापालिका मुख्यालय. नुकतंच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला होता. त्या निवडणुकीत 22 जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरली होती, पण बहुमतापासून लांब होती आणि त्यातच महापौर पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली. पण त्यावेळी शिवसेनेनं बाळासाहेब बोराटे यांना तर भाजपने बाळासाहेब वाळके यांना संधी दिली आणि फक्त 14 जागा जिंकणाऱ्या भाजपचा विजय झाला. आणि त्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी. कारण राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते. आता तुम्ही म्हणाल 2018च्या निवडणुकीचं आत्ता काय? तर हे आत्ता सांगायचं कारण म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येऊन दाखवलेली राजकीय एकतेची चुणूक 7 वर्षानंतर अधिक ठळकपणे समोर आली. कारण अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केली आहे आणि त्याचबरोबर विरोधकांना चारी मुंड्या चित केलं आहे. आजच्या व्हिडिओत आपण नगरच्या नव्या राजकीय समीकरणावर आणि त्यातून होणाऱ्या राजकीय बदलावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर आणि लोकांना गोंधळून टाकणारं झालंय. आता बघा, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा आणि भाजपात जोरदार राडा होत होता. एकेरी भाषेत एकमेकांवरती टीका करण्यात आली, पण तिथून काही अंतरावरती असलेल्या अहिल्यानगरमध्ये मात्र हेच पक्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आम्हालाच निवडून द्या म्हणून प्रचार करत होते. पुण्यात दादाला भाजपने धूळ चारली असली तरी अहिल्यानगरमध्ये मात्र दोघांच्या युतीने सत्ता मिळवली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या 68 जागांच्या महापालिकेत भाजपने 3 आणि राष्ट्रवादीचे 2 असे एकूण 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 63 जागांसाठी निवडणूक झाली. बहुमतांसाठी आवश्यक असलेल्या 35 जागांचा आकडा सहज पार करत राष्ट्रवादी 27 आणि भाजप 25 अशा एकूण 52 जागा युतीने जिंकल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेने 10 जागा जिंकल्यात. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली असली तरी काँग्रेसला फक्त 2 आणि शिवसेना ठाकरे गटाला 1 जागा मिळाली आहे. तर MIM 2 आणि 1 जागा बहुजन समाज पक्षाला मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरच्या सभेत सुजयदादा, संग्रामदादा असा केलेला उल्लेख सार्थ ठरवत दोघांनी सत्ता मिळवली आहे. आता इतिहास पाहिला तर संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्यात सुरुवातीपासून सैख्य नव्हते. खरं तर या वादाला पवार विरुद्ध विखे या वादाचा पाझर आहे. कारण नेत्यांमधील वाद हे कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असतात. त्यानुसार पवार यांचे शिलेदार असल्यामुळे जगताप आणि विखे वाद देखील होता. त्यामुळे 2019ची लोकसभा निवडणूक सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशी झाली होती. त्यावेळी विखे यांनी जगताप यांचा जवळपास 2.25 लाख मतांनी पराभव केला होता. पण 2023ला राजकीय चित्र बदलल्यानंतर जगताप आणि विखे यांच्यात मैत्री झाली. ही मैत्री इतकी घट्ट झाली की महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत न घेता शिंदे सेनेला सोबत घेण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण विखे यांनी जगताप यांना सोबत घेतले. लोकसभा निवडणुकीत अनेक शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंके यांचा प्रचार केला होता. त्याचा हिशेब विखे यांना चुकता करायचा होता. त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भूमिकेत अचानक बदल करत आक्रमक हिंदुत्वाची वाटचाल सुरू केली. पूर्वी हीच भूमिका भाजपसोबत असताना शिवसेनेची होती. राष्ट्रवादीचे नेतृत्व अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाची वेगळी विचारधारा असल्याचे सांगत असले तरी संग्राम जगताप यांनी त्याला न जुमानता आपली भूमिका कायम ठेवली. त्यांच्या या भूमिकेची भाजपसोबत जाण्यासाठी मदत झाली. त्यामुळे विखे आणि जगताप यांनी एकत्र येत युती केली. विखे जगताप या जोडीने उमेदवारी देण्यापासून ते विजयोत्सवापर्यंत अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. कोणतीही कसर न ठेवता विरोधकांना संधी मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे मतदानाआधीच या युतीचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यात मनसेचे 2 उमेदवार बेपत्ता झाल्यानंतर संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर अंधारे यांनी जगताप यांना अडचणीत आणणारे व्हिडिओज व्हायरल केले होते. पण त्याचा कोणताही परिणाम या निवडणुकीत झाला नाही. राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत 18 जागा जिंकल्या होत्या. यंदा 27 जागा जिंकून 9 जागांची वाढ मिळवली. भाजपने देखील मागच्या वेळी 14 जागा जिंकल्या होत्या. यावेळी 11 जागांची वाढ मिळवत आपली संख्या 25 पर्यंत नेली. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सभा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या अचूक नियोजनामुळे महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचा एकही नेता प्रचारात दिसून आला नाही. त्यामुळे तिथल्या स्थानिक नेतृत्वावर मर्यादा आल्या आणि त्याचाच परिणाम निकालात दिसून आला. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांचा भाजपचे युवा नेते सुजय मोहिते यांनी तर शहर प्रमुख सचिन जाधव यांचा भाजपचे सागर मुर्तडकर यांनी पराभव केला. या विजयामुळे भाजपचे हे दोन्ही चेहरे जायंट किलर ठरलेत. त्याचबरोबर या निवडणुकीत MIM ने प्रथमच 2 जागा जिंकत यश मिळवलंय. पण दुसरीकडे नगरचे
भाजपचे खासदार लंके यांच्या पक्षाची तुतारी हद्दपार झाली आहे. खरं तर विधानसभेला शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना 80,000च्या आसपास मते मिळाली होती. ही मते राष्ट्रवादी भाजप विरोधातील होती. त्यामुळे लंके कळमकर जोडीने अगोदरपासून महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अहिल्यानगरची मोर्चेबांधणी केली असती तर महापालिकेचा आज लागलेला निकाल कदाचित वेगळा लागला असता. पण दोघेही गाफिले राहिल्यामुळे तुतारी हद्दपार झाली आहे. महापालिका निवडणूक निकालाचे आकडे हाती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विजयाचे श्रेय आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिले. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले. नगरपालिका निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट तसाच राखला गेला. महानगरपालिकेच्या यशावरती जनतेचे केलेले शिक्कामोर्तब पाहता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अद्याप महापौर पदाचे आरक्षण काढलेले नाही. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना आता आपल्यापैकी कोण महापौर होणार याचीच उत्सुकता लागलेली आहे. त्यापूर्वी निवडणुकीच्या आधी महापौर पदाचे आरक्षण निघत असे, परंतु आता निवडणूक झाली तरी आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागते. पण आता सरकारने महापालिका प्रशासनाकडून महापौर पदासाठीची माहिती मागवली होती व ती पाठवली देखील गेली आहे. यापूर्वी कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सोडण्यात आले होते त्या संबंधीची ही माहिती आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते याचा अहवाल सरकारला पाठवण्यात आलाय. अहिल्यानगर महापालिकेत बहुमताला 35 जागा लागतात. अजित पवार गटाकडे आज 27 व भाजपकडे 25 नगरसेवक आहेत. पण महापौर पदावरून दोघांचे बिनसल्यास शिंदेच्या 10 नगरसेवकांना सोबत घेऊन यापैकी कोणीही सत्ता स्थापन करू शकतो. त्यामुळे सुजय विखे पाटील व संग्राम जगताप ही मैत्री कशी राहते यावर युती किती टिकणार हे ठरेल. पण महापौर कोण होणार या प्रश्नावर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की अद्याप आरक्षण जाहीर झालेलं नाही, मात्र महापौर पदासह सर्व पदांचे वाटप आधीच ठरलेले असून दोन्ही पक्षांच्या सह्या असलेल्या निर्णयाचा कागद बंद पाकिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसं बघायला गेलं तर सर्वाधिक संख्याबळाच्या आधारावरती महापौर पदाचा राष्ट्रवादीचा दावा प्रबळ ठरतो. असे असले तरी पालकमंत्री पद भाजपकडे असल्यामुळे मंत्री विखे पाटील महापौर पद भाजपसाठी मिळवून देणार का हा एक उत्सुकतेचा भाग झालाय. त्यामुळे महापौर निवडीत विखे जगताप मैत्री टिकते का किंवा अचानक शिंदे गटाला महत्त्व येणार हे पुढील राजकीय घडामोडींवर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.